रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। रेशन कार्डवरती आता रॉकेल दिलं जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी युद्धजन्य परिस्थिती पाहता एक असा निर्णय घेतलाय की ज्यामुळे आता रॉकेलचं वाटप पुन्हा सुरू होणार आहे। त्यामुळेच गेल्या काही वर्षांपासून आपल्या स्वयंपाकघरातून गायब झालेलं रॉकेल आता पुन्हा घरात येणार आहे। गॅस सिलेंडरचा वाढता भाव पाहता जगभरात सुरू झालेलं युद्ध आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून आता रेशन कार्डवरती रॉकेल देण्याचा निर्णय घेण्यात आला। सध्या जगभरात विशेष आखाती देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे आणि या तणावामुळेच कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावरती मोठा परिणाम झाला। पण नागरिकांनो, आता हे रॉकेल तुमच्या घरापर्यंत पोहोचवत असताना रेशन कार्डद्वारे तुम्हाला रॉकेल दिलं जाणार आहे हे खरं आहे, परंतु हे रॉकेल सरसकट सर्वांना मिळणार नाहीये। या रॉकेलसाठी आता ग्रामीण भागातील नागरिकांना आणि शहरी भागातील नागरिकांना प्रोटोकॉलनुसार जावं लागणार आहे। रॉकेलचं वाटप करत असताना पूर्वीसारखं सहज रॉकेल देणार नाहीये, तर यासाठी सरकारने वॉर प्रोटोकॉल लागू केला आहे। मग याचाच अर्थ काय आहे हे आपण समजून घेणार आहोत। कोणत्या नागरिकांना रॉकेल मिळणार आहे हे देखील पाहूया। सरकारने निर्णय तर घेतलाय आणि युद्धजन्य परिस्थिती पाहता हा निर्णय घेणं गरजेचं होतं। गॅस टंचाईवर मात करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला, कारण भारतात LPG म्हणजे स्वयंपाक गॅसचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। हीच आणीबाणी लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने एक धाडसी पाऊल उचललं आहे। ज्या राज्यामध्ये रॉकेल बंद करण्यात आलं होतं तिथे पुन्हा एकदा सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे रॉकेल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत। त्यामुळे यावेळी आपण जाणून घेणार आहोत की हा निर्णय फक्त गरिबांसाठी नाहीये, तर मध्यमवर्गीयांसाठी देखील मोठा दिलासा कसा ठरलाय। परंतु लक्षपूर्वक ऐका की पुढील 2च मिनिटांमध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी घेतलेल्या निर्णयावरती शिक्कामोर्तब झालाय, परंतु कोणत्या राज्यांमध्ये आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती लिटरपर्यंत हे वाटप केलं जाणार आहे याची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत। मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने या निर्णयावरती लगेचच 37,44,000 लिटर रॉकेलचा कोटा हा मंजूर केला। प्रामुख्याने महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये रॉकेलचं वाटप करण्याच्या निर्णयावरती शिक्कामोर्तब केला गेला। राज्य सरकारने रॉकेलचा कोटा तर मंजूर केलाय, परंतु या रॉकेलचं वाटप होत असताना केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली रॉकेलचं वाटप केलं जाणार आहे। रॉकेल तुमच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारच्या नवीन नियमांनुसार रेशन वॉर प्रोटोकॉल लावण्यात आलेले आहेत, म्हणजेच नवीन नियम हे लावण्यात आले। त्यामुळे जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका। रॉकेलचं वाटप पुन्हा होणार आहे, परंतु नवीन नियमानुसार हे वाटप केले जाणार। सध्या जग युद्धाच्या उंबरठ्यावर आहे आणि जेव्हा जगामध्ये युद्ध सुरू होतं तेव्हा सर्वात आधी महाग होतं ते म्हणजे तेल आणि गॅस सिलेंडरचे भाव हे गगनाला भिडतात। आणि यावेळी हा तातडीचा निर्णय बैठकीमध्ये घेण्यात आला आणि वॉर प्रोटोकॉलनुसार रॉकेलचं वाटप करण्यात येणार आहे। त्यामुळे तुमच्याकडे जर गॅस कनेक्शन असूनही तुम्हाला रॉकेल मिळू शकतं, तर तुमच्यासाठी ही बातमी आनंदाची ठरू शकते। महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये हे रॉकेल मिळणार आहे का फक्त विशिष्ट जिल्ह्यांनाच प्राधान्य दिलं जाणार आहे याची देखील माहिती आपण घेणार आहोत। त्यामुळे जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी मोदी साहेबांनी घेतलेला हा निर्णय फायद्याचा ठरू शकतो। रॉकेल वाटपाचा निर्णय हा मर्यादित नाही, तर तो देशाच्या इंधन सुरक्षेशी जोडला गेला आहे। जर युद्ध दीर्घकाळ चालू राहिलं तर हेच रेशन कार्ड तुमच्यासाठी मोठं शस्त्र ठरणार आहे। पण एक गोष्ट लक्षात ठेवा की रेशन कार्डवरती रॉकेल मिळणार आहे हे जितकंच खरं आहे, पण हे फक्त प्राधान्य कुटुंबांसाठीच मर्यादित असणार आहे। त्यामुळे पात्रता जाणून घ्या आणि पहा की तुम्हाला रेशन दुकानामध्ये किती रॉकेल मिळू शकतं। मित्रांनो, गेल्या 10 वर्षापासून ज्या निळ्या रंगाच्या रॉकेलला आपण विसरलो होतो ते आता पुन्हा एकदा तुमच्या घराची चूल पेटवण्यासाठी परत येत आहे। पण हे रॉकेल येणं म्हणजे साधं सुद्धा येणं नाहीये, तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जगात सुरू असलेली युद्धजन्य परिस्थिती आणि गॅसचा भीषण तुटवडा पाहता भारतात वॉर प्रोटोकॉल लागू करण्याचे संकेत दिले आहेत। त्यामुळे रेशन दुकानामध्ये आता रॉकेल मिळणार आहे असं बोललं गेलंय, परंतु पुढील 2 मिनिटांमध्ये तुम्हाला याची सविस्तर माहिती कळणार आहे, कारण रॉकेल हे सर्वांनाच मिळणार नाहीये। आपण येऊयात मूळ मुद्द्याकडे, म्हणजेच रेशन कार्डवरती आता रॉकेल सुरू होतंय। परंतु मित्रांनो, आखाती देशामध्ये युद्ध चालू आहे, त्यामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत होऊन भारतात स्वयंपाकघरामध्ये मिळणाऱ्या गॅसवरती मोठा परिणाम होऊ शकतो आणि जर गॅस महाग झाला तर सामान्य माणूस संकटामध्ये अडकू शकतो। म्हणूनच केंद्र सरकारने डिझास्टर मॅनेजमेंट अंतर्गत रेशन कार्डवर रॉकेल वाटप करण्याचा निर्णय घेतला। परंतु हा निर्णय घेत असताना इंधन सुरक्षा देखील सुरक्षित ठेवण्यासाठी सरकार
सरकारने वॉर प्रोटोकॉल लावले आहेत। याचाच अर्थ काय आहे आणि कोणत्या नागरिकांना रेशन दुकानामध्ये रॉकेल मिळणार आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे याची माहिती घ्या। कारण जेव्हा एखादा देश युद्धजन्य संकटाचा सामना करतो तेव्हा जीवनावश्यक वस्तूंचा साठा मर्यादित केला जातो। मोदी सरकारने आदेश दिले आहेत की प्रत्येक जिल्ह्याकडे आपला रॉकेल साठा आहे का हे तपासावं। महाराष्ट्रातील प्रोटोकॉलची अंमलबजावणी सुरू झाली आहे। ज्या जिल्ह्यांमध्ये गॅस पोहोचवणं कमी झालं तिथे वाटपाचं प्राधान्य होणार आहे। जर तुमच्याकडे उज्ज्वला गॅस असेल तर तुम्हाला रॉकेल मिळणार आहे का नाही याची देखील माहिती देण्यात आली आहे। कारण हा निर्णय जेव्हा घेण्यात आला त्याच वेळी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांची एक बैठक पार पडली आणि मोदींनी घेतलेल्या निर्णयावरती मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केली आहे। कारण हे केवळ सीमेवरती चाललेलं युद्ध नाहीये, तर ते तुमच्या स्वयंपाकघरापर्यंत येऊन पोहोचलंय। आखाती देशातील तणावामुळे भारतामध्ये आता गॅसचा तुटवडा जाणवू शकतो। मोदी सरकारने रेशन व्यवस्थेला आता हाय अलर्टवर ठेवला आहे। जर युद्ध पेटलं तर देशातील चूल विझू नये म्हणून इमर्जन्सी फ्युएल रिझर्व्हमधून रॉकेल काढण्याचे आदेश दिले गेले। परंतु हे रॉकेलचं वाटप होत असताना पूर्वीसारखं रॉकेल मिळवणं हे सोपं राहणार नाही, तर यामध्ये नवीन वॉर प्रोटोकॉल वापरून वाटप केलं जाणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला रॉकेल मिळवायचं असेल तर यासाठी सरकारने नवीन लावलेल्या अटी जाणून घ्या। महाराष्ट्रात प्रोटोकॉलची अंमलबजावणी सुरू झाली, त्यामुळे युद्धजन्य संकटाचा सामना करत असताना जीवनावश्यक वस्तूंचा साठा मर्यादित होऊ नये म्हणून मोदी सरकारने रॉकेलचा साठा पाठवला। महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यांमध्ये आता वाटपाचे आदेश देण्यात आले, त्यामुळे लाखो लिटरचा कोटा हा मंजूर झाला। प्रत्येक कुटुंबाला रॉकेल देण्याचं नियोजन सुरू झाले, परंतु हे वाटप होत असताना देशाच्या इंधन सुरक्षेशी जोडलं गेलं आहे। रेशन कार्ड आता नागरिकांसाठी मोठं शस्त्र ठरणार आहे। रेशन कार्डवर रॉकेल मिळणार हे खरं आहे, परंतु ते मिळत असताना पात्रता जाणून घेणं महत्त्वाचं आहे। कारण आता रॉकेलचं वाटप होत असताना 10 वर्षापासून जे रॉकेल आपल्यापासून लांब राहिलं ते रॉकेल तुमच्या घरात येत असताना वॉर प्रोटोकॉल लागू करण्यात आले आहेत। नरेंद्र मोदींनी एका रात्रीत घेतलेला निर्णय ज्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू होणार आहे, परंतु ते निर्णयावरती प्रोटोकॉल लागू झाले आहेत। जे राजकारण आहे, जे जागतिक संकट आहे ते जाणून घेतल्याशिवाय तुम्ही रेशन दुकानामध्ये पाऊल टाकू नका। कारण तुम्हाला वाटत आहे की रॉकेल सहज मिळेल, परंतु नाही, असं होणार नाही। सध्या जग युद्धजन्य परिस्थितीला सामोरं जात आहे, त्यामुळे 50% गॅस पुरवठा धोक्यात आला आहे। सिलेंडरचे भाव गगनाला भिडणार आहेत असं बोललं जातं आणि याचंच उत्तर मोदीजींनी मिशन ब्ल्यू म्हणजेच केंद्र सरकारच्या मिशन ब्ल्यूने दिलं आहे। रेशन कार्डवरती आता फक्त धान्य नाही तर इंधन देखील दिलं जाणार आहे। गॅसचा तुटवडा पाहता भारताने इमर्जन्सी रिझर्व्हमधून लाखो लिटर रॉकेल बाहेर काढले, पण हे रेशन दुकानदारांच्या हातात देण्यापूर्वी सरकारने वॉर प्रोटोकॉल लावले आहेत। त्यामुळे याची माहिती जाणून घेतल्याशिवाय रेशन दुकानामध्ये जाऊ नका अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत। यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र हे रॉकेलवरती रेशन दुकानातच नाही तर अशा ठिकाणी ठेवणार आहे की तिथे तुम्हाला जाऊन ते आणावं लागणार आहे। तुमच्याकडे जर रेशन कार्ड असेल तर ऐका, महाराष्ट्र सरकारने नाशिकमध्ये 228 किलो लिटर पाठवलेलं रॉकेल आहे। अहमदनगरमध्ये 216 किलो लिटर, बीडमध्ये 1,20,000 लिटर रॉकेल पाठवण्यात आलं आहे। कोल्हापूर आणि सांगली भागामध्ये एक वेगळाच दृष्टिकोन पाहायला मिळत आहे। तिथे रेशन कार्डवर रॉकेल मिळवण्यासाठी तुम्हाला एका विशेष कोड सांगावा लागणार आहे। मग हा कोड कसा मिळवायचा आहे याची देखील माहिती घ्या। कारण सरकारने इंधन वितरणासाठी आता डिजिटल सिस्टीम सुरू केली आहे, त्यामुळे आता वेळ आहे ती मोदीजींच्या निर्णयामुळे आपल्या घरात मिळवणारा रॉकेल तुम्हाला कसं मिळवायचं आहे ते पहा। तुमच्या स्वयंपाकघरासाठी मिळणारं एक महत्त्वाचं साधन आहे। कारण आता जर रेशन दुकानामध्ये गहू आणि तांदूळ तर दिलं जात होतं, परंतु तुमच्या घरात पेटणारी चूल आता रेशन कार्डवरती अवलंबली जाणार आहे। रॉकेलचा साठा मागवण्यात आलाय आणि निधी देखील मंजूर झालाय, परंतु वॉर प्रोटोकॉलनुसारच वाटप केलं जाणार आहे। मग तुमच्या जिल्ह्यामध्ये हे वाटप कोणत्या नियमानुसार होणार आहे हे देखील जाणून घ्या। कारण मित्रांनो, युद्ध हे गंभीर परिस्थितीवरती चालू आहे आणि या संकटाचा अंदाज घेऊनच पंतप्रधान मोदीजींनी 10 वर्षापासून गायब झालेले रॉकेल आता पुन्हा परतवण्याचा निर्णय घेतला आहे। भविष्यामध्ये जर गॅसचा तुटवडा निर्माण झाला तर त्यावेळी नागरिकांच्या घरातील चूल पेटलेली राहावी, कोणाचीही चूल विझू नये म्हणून रॉकेल व इमर्जन्सी फ्युएल रिझर्व्हमधून काढण्यात आलं असून रेशन कार्डवरती रॉकेल सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला।